तर आयुर्वेदात दारू प्यायला परवानगी आहे का? मद्यपान करायला परवानगी आहे का? कसं माहितीये का, मदिरा म्हणजे एक प्रकारे फर्मेंटेड असते ती, आणि त्यामुळे ती आपल्याला एक, आपण म्हणतो ना, नशा उसका आ जाता है हमें, म्हणून लोक घेतात. म्हणजे बरेच पेशंट येऊन काय सांगतात, टेन्शन आल्यावर आम्ही घेतो, असं असतं त्यांचं म्हणणं. पण आयुर्वेद काय म्हणतो की तुम्ही तुमच्या मनावर काम करायचंय. टेन्शन येऊन अशा गोष्टी करणं खरं अलाउड नाहीये, पण त्यांनी औषध म्हणून कधी कधी मद्यपान सांगितलेलं आहे, की सोमरस ऋतूनुसार घ्यायला सांगितलंय. पूर्वी अनेस्थेशिया नव्हता, तेव्हा लोक मदिरापान करायचे, आणि मग त्याला ती इतकी बेशुद्ध तो व्हायचा की त्यावरनं ते सर्जरी करू शकायचे, असा उल्लेख आपल्याला ग्रंथांमध्ये मिळतो. पण कोणतीही गोष्ट प्रमाणात घ्यायला हवी, कारण जर ती गोष्ट तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे, म्हणजे जर लोक रोजच अल्कोहोल किंवा मद्यपान करत असेल, सर्रास चुकीचे. आयुर्वेद ह्याला कधीही परवानगी देणार नाही. तुम्ही योग्य प्रमाणात, योग्य ऋतूनुसार, तुमच्या वैद्यांच्या परवानगीनुसार तुम्ही ह्या गोष्टी करायला पाहिजेत, असं मी म्हणते. की तुम्हाला त्याचा तुमच्या शरीरावर साईड इफेक्ट नाही झाला पाहिजे. विष पण कसं असतं माहितीये का, काही मात्रेत गेलं ना तर ते शरीराला हानी देत नाही ना. तशी ती मात्रा प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगळी आहे. कधी कधी काही लोकांना एवढीशी घेऊन पण त्रास होते, तसं ते असतं. पण ऑकेजनली इट इज ओके. बट माझं पर्सनल मत असं आहे की या गोष्टींची आपल्याला आयुष्यात गरज लागली नाही पाहिजे. अनेक आपल्याकडे अशा गोष्टी आहेत की ज्याचा नशा आपल्याला व्हायला पाहिजे. ते म्हणजे देवाची भक्ती असू शकते, चित्रकला असू शकते, गायन असू शकतं. दॅट इज ओके. ते रोज करा, ते तुमच्यासाठी